महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। घोटभर पाण्यासाठी लोकांना मैलोनमैल भटकावं लागतंय, तर दुसरीकडे शेती आणि जनावरांना देखील पुरेसं पाणी मिळत नाहीये। म्हणूनच ऑल कार्गो ग्रुपने पुढाकार घेत एक मोठं काम हाती घेतलेलं आहे आणि त्याची फळं देखील आता शेतकऱ्यांना मिळू लागली आहेत। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट। शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी उपक्रम, पाण्याच्या टंचाईवर ठोस उपाययोजना। ऑल कार्गो ग्रुपने घेतला पुढाकार। शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने चांगलं उत्पन्न घेता येत नाही, म्हणून विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात। विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी सिंचनाच्या सोयी निर्माण केल्या तरच शेतकरी समृद्ध होणार आहे। म्हणूनच ऑल कार्गो ग्रुपने पुढाकार घेतलाय। त्यासाठी आतापर्यंत 3 गावात हा प्रकल्प हाती घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केलाय। शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी सिंचनाच्या सोयी कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करता येतील आणि याचा एक आम्ही खूप चांगल्या पद्धतीने 3 गावांमध्ये हा प्रकल्प राबवतो। माझी अपील आहे की अशा पद्धतीचं काम महाराष्ट्राला आणि विदर्भाला अशा पद्धतीच्या कामाची गरज आहे। उमरेड तालुक्यातील बोरीमजरा गाव परिसरात पावसाळ्यात नदी नाल्यात गाळ साचला होता। पाऊस पडला की नाल्यातील पाणी गाव शिवारात शिरायचं, मात्र ऑल कार्गो ग्रुपच्या माध्यमातून या परिसरातील नाल्यातील गाळ काढून टाकण्यात आला। त्यामुळे गावात पाणी शिरणं बंद झालं आणि नाल्याचं खोलीकरण झाल्यानं पाण्याची साठवणूक होते आहे। त्या पाण्याचा आता शेतीसाठी उपयोग होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे। जे शेतात पाणी येत होतं पुराचं वगैरे ते बंद झालं आणि वलतासाठी पाणी जे नव्हतं राहत त्याचं साठवणूक झालं, ते पाणी चांगलं राहायला लागलं। त्याच्यामुळे आम्हाला हा पिकाचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे हे डबल पीक घेऊ शकतो। जसं आमचं सोयाबीन गेलं तर आता गहू, थोडाफार चना, त्याचा आम्ही डबल पीक या पाण्यामुळे घेऊ शकतो। सावंगी कालवा प्रकल्पामुळे 1 लाख घनमीटर भूजल साठा आता निर्माण झालाय। तसंच 2,25,000 घनमीटर पाणी पातळीही वाढली आहे। या प्रकल्पामुळे 400 हेक्टर जमीन समृद्ध झाली असून अनेक गावांना पाणी उपलब्ध झालंय। म्हणूनच येत्या काळात ऑल कार्गो ग्रुपचे कार्य वाढून त्याचा अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळत राहो हीच अपेक्षा। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।